नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर फायनान्स या विषयावर गप्पा मारायला आलेला आहे माझा मित्र मकरंद कर्वे. मकरंद, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू सो मच. तर मकरंदची एक फर्म आहे, त्याचं नाव आहे मनीपूल. तर त्याविषयी तर आपण जाणून घेणारच आहोत. त्याची जर्नीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आधी कॉर्पोरेट जॉब केल्यानंतर त्यांनी 2015पासनं ही कंपनी सुरुवात केलेली आहे. आणि त्याची स्टार्टअप जर्नी किंवा कंपनीची जर्नी तर आपण ऐकूच या. पण या एपिसोडमध्ये आपल्याला फायनान्स रिलेटेड नॉलेज जे आहे, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग असेल, आलेले पैसे नुसतेच सेव्हिंग करण्याकडे कल असतो, ते वेगळ्या पद्धतीने ज्याला असं आपण म्हणतो बघ की पैशाला कामाला लावता आलं पाहिजे. करेक्ट. तर ते बेसिकली त्याचं काम तो आणि त्याची टीम करते. तर मनीपूल सुरू व्हायच्या आधी तू काय काय करत होतास ते थोडंसं आधी एक कॉन्टेक्स्ट घेऊ आणि मग आपण 2015पासून काय काय करतोयस तर ते आपण बघूया. ओके. येस. सो 2007 साली माझं शिक्षण कंप्लीट झालं. मी कॉस्ट अकाउंटंट आहे बाय प्रोफेशन. म्हणजे 3 इन्स्टिट्यूट आहेत ऑल इंडिया लेवलला, माहिती असतील की इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स, कॉस्ट अकाउंटंट्स आणि कंपनी सेक्रेटरी. त्यातलं माझं CWA झालेलं आहे, जुनं कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट. त्याच्यानंतर मग मी वालचंदनगर, भारत फोर्ज अशा कंपनीजमध्ये कॉस्टिंग फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जॉब केला. आणि तिकडे SAP म्हणजे जे ERP आहे ते वापरत असताना मी एंड युजर होतो. तर मला TCS मध्ये ओपनिंग मिळाली ॲज अ कन्सल्टंट काम करण्याची. मग मी ॲज अ SAP FICO कन्सल्टंट काम केलं TCS, इन्फोसिस, HCL अशा कंपनीजमध्ये. आणि ते करत असताना बॅक ऑफ द माइंड काहीतरी स्वतःचं चालू करायचं असं डोक्यात होतंच. तर त्याच्याबरोबर म्हणून मग मी माझ्या एका मित्राबरोबर सब ब्रोकरशिप चालू केली होती, म्युच्युअल फंड आणि ह्याची. आणि त्याच्यानंतर मग 2015पासून फुल फ्लेज मी या बिझनेसमध्ये उतरलो, म्युच्युअल फंड ॲडवायझरी आणि डिस्ट्रीब्युशन. तर 7 ते 15 म्हणजे जवळजवळ 8 वर्ष नोकरी झाल्यानंतर जेव्हा हा विचार ऑब्व्हियसली बऱ्याच लोकांच्या मनात येतो की आपलं स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे, पण ती जी उडी असते बरोबर, तर ती घेणं कम्पॅरेटिव्हली अवघड असतं म्हण, किंवा लोक त्याच्यात जास्त भानगडीत पडत नाहीत. त्याचं मेन कारण असतं फायनान्शियल प्लॅनिंग, किंवा एक जो स्टेडीज इन्कम येत असतो नोकरीमुळे. बरोबर. तर मग त्यावेळेस तुझ्या मनात एक्झॅक्टली काय चाललं होतं, किंवा तू प्लॅन कसं केलं होतंस फायनान्स त्यावेळेस तुझं? बरोबर. तर हा विचार तू म्हणलास तसा किंवा हा कॉल घेणं खूप टफ असतं. याचं कारण म्हणजे तसं मला बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये पण होत्या. तर मी ब्राझील, न्यूझीलंड, नंतर युरोपमध्ये म्हणशील तर जर्मनी, बेल्जियम अशा कंट्रीजमध्ये ट्रॅव्हल पण केलेलं आहे. आणि नंतर पण लॉंग टर्मच्या ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या असत्या. पण की मी म्हणलं तसं की फायनान्सेसमध्ये मिसमॅच तर असतोच. असं कधीच होऊ शकत नाही की जेवढे पैसे तुम्हाला सॅलरीमध्ये मिळतात तेवढे म्हणजे इयर 1 पासून तुम्हाला बिझनेसमध्ये मिळायला लागतात. पण एक आपण आपलं टार्गेट ठेवलं की बाबा जेवढे सॅलरीत नाही येतात ॲटली त्याच्या 60% 70% जरी रेव्हेन्यू माझं जनरेट व्हायला लागला असेल तर त्यानुसार मग प्रत्येकाने स्वतःच्या लायबिलिटीज ठरवून ती उडी मारावी. सो मी स्वतः असं ठेवलेलं टार्गेट की 70% पैसा जेव्हा मला माझ्या बिझनेसमधनं यायला लागला सॅलरीच्या कम्पॅरिझनमध्ये, तेव्हा मग मी फुल फ्लेज नोकरी सोडून हा बिझनेस स्टार्ट केला. म्हणजे काही काळ असा होता की मनीपूल मे बी नावानिशी मनीपूल नसेल त्यावेळेस, पण एक ओव्हरलॅपिंग पिरियड असणार आहे की ज्याच्यात नोकरी पण चालू होती आणि बिझनेसही चालू होता. बरोबर. तर याच्यात मग टाइम मॅनेजमेंट तुझं कसं होत होतं? बरोबर. तर टाईम मॅनेजमेंट हा जेव्हा माझे क्लायंट्स कमी होते ना तेव्हा ते जास्त जाणवायचं नाही. आणि माझ्यासाठी एक चांगली गोष्ट अशी होती की माझी बायको जी आहे मधुरा, तर ती बेसिकली ह्याच्यात आहे. म्हणजे आमची जी लायसन्सेस वगैरे सगळी जी घेतलेली आहेत ती मधुराच्या नावाने घेतली आहेत. कारण नोकरी करत असताना तुम्हाला स्वतःचा बिझनेस किंवा असं काही चालू करता येत नाही. तर तो मला एक चांगला फायदा होता की क्लायंट्सला जर का हँडल करायचं असेल तर मधुरा वेळ देऊ शकत होती. आणि जिथे एकदम क्रिटिकल किंवा इम्पॉर्टंट केसेसचे डिस्कशन असतील मग ती मी नॉर्मली माझे कॉल्स वगैरे झाल्यानंतर एंड ऑफ द डे कुठेतरी ऍडजस्ट करायचो. पण मग तेच होत गेलं की जेव्हा क्लायंटला ऍक्च्युअल कॉलची किंवा काही विचारायची आवश्यकता असते आणि तेव्हा जर का आपण या इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल नाही राहिलो आणि कॉल्स चुकले तर ती खूप मोठी रिस्क असते. म्हणून मग ते शेवटी नंबर ऑफ क्लायंट्स वाढल्यावर जेव्हा अवघड जायला लागलं म्हणून तर मग मी हा कॉल तेव्हा पटकन घेतला नोकरी सोडून फुल फ्लेज येण्याकरता. कारण की त्या ओव्हरलॅप मध्ये तुझं ओव्हरवर्क पण होत असेल खूप कारण की दोन्ही बाजू सांभाळायच्या. करेक्ट. तर ते दिवसाचं तर चालायचंच कारण
कारण की एक चांगलं होतं, युरोपचाच मी ऍक्च्युली लीड होतो SAP FICOचा, त्याच्यामुळे मला तसा फर्स्ट हाफ कम्पॅरेटिव्हली कमी कामाचा किंवा फ्री असायचा. पण तू म्हणलास तसं की सॅटर्डे संडे ऑलमोस्ट माझे प्रत्येक वेळेला फुल असायचे, तर ते 2-3 वर्ष सॅक्रिफाय खूप करायला लागलं. बरोबर, क्लायंट्स तेव्हाच भेटायचे सगळे. राईट. आता क्लायंट्स आपण मनीपूलकडे तर येऊच या, पण इन जनरल बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की नवीन क्लायंट्स मिळवायचे कसे. बरोबर. सो याच्यात आता आय थिंक तुझे 800+ क्लायंट्स आहेत आता. बरोबर. तर याच्यातली ग्रोथ हळूहळू कशी होत गेली, किंवा आपण असं म्हणू की या 15 ते 23 म्हणजे परत 8 वर्ष ऑलमोस्ट झालीच. तर याच्यातलं प्रोग्रेशन कसं होतं क्लायंटच्या ग्रोथ मधलं? बरोबर. तर नवीन क्लायंट मिळवणं हा एक चॅलेंजिंग टास्क आहे, आणि स्पेशली फायनान्स इंडस्ट्रीमध्ये. कारण की कसं असतं की जोपर्यंत तुमचा ट्रस्ट बिल्ड होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे पैसे मॅनेज करण्यासाठी कोणी डायरेक्टली असा विश्वास ठेवत नाही. बरोबर. सो तो एक इम्पॉर्टंट टास्क होता. सो जेव्हा मी बिझनेस चालू केलेला तेव्हा मी काय होतं, सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये फक्त व्हॉट्सॲप वापरलं जास्त. सो ब्रॉडकास्ट केले होते लोकांचे आणि मग मेसेजेस शूट केले होते की मी असं असं चालू करतोय फायनान्शियल ॲडवायझरी, आणि माझं रेग्युलर अपडेट्स हेच असतील मार्केटवर, म्युच्युअल फंड संदर्भात वगैरे. तर ज्या कोणाला इंटरेस्ट नसेल, कारण की कसं की तुम्ही जर का रोजच किती चांगला मेसेज असेल पण तुम्ही रोज एखाद्याला पाठवत राहिला तर तो माणूस पण इरिटेट होऊ शकतो किती चांगला असेल ते. मग गुड मॉर्निंग आणि गुड नाईटच्या मेसेजेस सारखं होतं. सो तसं मी क्लिअरली लोकांना विचारलं की ज्या लोकांना हे अपडेट नसतील बाबा रिसीव्ह करायचे त्यांनी मला अपफ्रंट सांगा, सो मी त्यांना ब्रॉडकास्टमधनं रिमूव्ह करीन. सो तेव्हा 256चं लिमिट होतं, तुला आठवत असेल तर व्हॉट्सॲपचं इनिशियली. सो माझ्या 2 ब्रॉडकास्ट लिस्ट फुल झालेल्या, आणि एक 10% लोकांनी असं सांगितलं होतं की आम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहोत, तो तू आम्हाला रिमूव्ह करू शकतोस वगैरे, किंवा मला आवडेल आम्हाला अपडेट्स घ्यायला पण नॉट दॅट फ्रिक्वेंटली, डेली बेसिसवर नाही. सो असं मग आपण जेव्हा चांगले चांगले अपडेट्स पाठवतो किंवा मार्केट कंडिशननुसार लोकांना चांगले कॉल्स देतो किंवा फंड सुचवतो, त्याच्यानंतर मग लोकांचा एक ट्रस्ट बिल्ड व्हायला चालू होतं. सो मे बी मग पहिल्यांदा असं होतं की तुमच्या सर्कल 1 मधले जी लोक असतात जी आपल्याकडे हक्कानी करतात की बाबा ठीक आहे मकरंदनी चालू केले तर ह्याच्याकडे आपण काहीतरी करूया, तर तशी लोक पहिल्यांदा मला क्रॅक झाली फॉर्च्युनेटली. मग त्यात माझे रिलेटिव्ह असतील, मित्र असतील, त्यांनी विश्वास दाखवल्याबद्दल अगेन थँक्स टू देम. आणि मग त्याच्यानंतर हा धंदा कसा आहे ना की सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये पेक्षा सुद्धा माउथ टू माउथ पब्लिसिटीमध्ये जास्त होत जातो. म्हणजे 3 वर्षात आपण लोकांना काय रिटर्न डिलिव्हर केलेत, 5 वर्षात काय केलेत, त्या लोकांनी त्यांच्या मित्रांना आणि लोकांना सांगितलं तर मग त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो, आणि असा मग तो माझा नंबर वाढत गेला. म्हणजे अपफ्रंटली तू सेल होईल म्हणजे रादर क्लायंट मिळेल का नाही ह्याचा विचार न करता व्हॅल्यू प्रोव्हाइड करत गेला. करेक्ट. आणि ते इनफॅक्ट सगळ्यांसाठीच खूप इम्पॉर्टंट असतं की पहिल्या इंटरॅक्शन मध्ये किंवा पहिल्या 2 महिन्यामध्ये असं आपण म्हणू की ह्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे, किंवा रादर करू नये की बाबा मला ह्याच्यातनं मी हा मेसेज पाठवल्यावर 3 क्लायंट्स मिळतील, पेक्षा फ्री नॉलेज ज्याला आपण म्हणतो. करेक्ट. तर तो भाग पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला अशी भीती वाटते की आपण आपला रिसर्च शेअर केला आणि तर ती लोक आपल्याकडे येण्यापेक्षा सुद्धा डायरेक्ट ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, म्हणजे वाय दे विल गो थ्रू द ॲडवायझर. तर ती भीती कायम असते. पण अगेन तू म्हणलास तसं की आपण जर का कन्सिस्टंटली व्हॅल्यू प्रोव्हाइड करत राहिलो तर मग लोक ऑटोमॅटिकली आपल्याकडे खेचली जातात. आता हाच प्रश्न आपण थोडा एक्सटेंड करू की फायनान्शियल ॲडवायझरकडे का जायचं लोकांनी, कारण अजून ऐकणाऱ्यांपैकी पण अनेक लोक असे असतील की ज्यांनी ऑलरेडी कुठेतरी इन्व्हेस्ट केलेले आहेत. बरोबर. ॲडवायझर थ्रू केलेले मोस्टली दिसतात, आणि काही लोक असतील की जे अजून त्या काठावरती आहेत, म्हणजे बरोबर करायचे का नाही, किंवा मग मे बी 2000चीच SIP केली आहे तर ती 10ची करायची का नाही, बरोबर, असे भरपूर प्रश्न असतात. बरोबर. तर फायनान्शियल ॲडवायझरकडे गेल्यामुळे काय काय फायदा होऊ शकतो, बरोबर, हा पार्ट A. आणि पार्ट B म्हणजे ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंगकडे लोकांनी का बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, आणि त्याच्यात फायनान्शियल ॲडवायझर कशी मदत करू शकतो. बरोबर. तर हा एक भरपूर चांगला प्रश्न आहे, सगळ्यांसाठीचा कामाला येईल. तर फायनान्शियल ॲडवायझर किंवा डिस्ट्रीब्युटरचा रोल काय असतं, म्हणजे आता सेबी गाईडलाईन्सनुसार असं मॅन्डेटरी आहे की आयदर यू कॅन बी अ ॲडवायझर ऑर डिस्ट्रीब्युटर, तुम्हाला दोन्ही नाही थांबता येत. तर फॉर्च्युनेटली आता आमच्याकडे तशी दोन्ही लायसन्सेस आहेत, म्हणजे मी स्वतः ॲडवायझर आहे आणि माझी वाईफ आहे ती डिस्ट्रीब्युटर आहे. बरोबर. तर ॲडवायझरकडे का यावं या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण इन्व्हेस्ट करताना ॲसेट अलोकेशन हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. म्हणजे कधी आता कसं
असं की गुगल वगैरेवर लोकांना इन्फॉर्मेशन तर मिळते की बेस्ट 5 परफॉर्मन्स म्युच्युअल फंड्स कोणते, बरोबर. कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे. पण असं असतं की ज्यांनी गेल्या 5 वर्षात परफॉर्म केलेला आहे तोच सेक्टर पुढे 3-4 वर्ष चांगले रिटर्न डिलिव्हर करेल असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या पर्टिक्युलर गोष्टीकडे बघताना सेक्टर कुठले आता इथनं पुढे 3 वर्ष पळणार आहेत. मग आता जसं की आम्ही लोकांना सांगतोय पुढचे 3 वर्ष इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, MNCs म्हणा किंवा बँकिंग याच्यामध्ये आपल्याला स्कोप आहे. हेच जर का 2016-17 मला कोणी विचारलं असतं तर आपल्याला स्मॉल कॅप, मिड कॅप आणि फार्मामध्ये जास्त स्कोप होता. तर हे जे ॲडवाईस असतात ते तुम्हाला एखाद्या ॲडवायझरकडनं मिळू शकतात. आणि मग आपल्या टोटल फोलिओपैकी म्हणजे ज्याला आपण ॲसेट ॲलोकेशन म्हणतो की त्याच्यामध्ये बाबा गोल्ड सिल्वर किती असावं, एखाद्या माणसाचा इन्शुरन्स किती घेतला असलेला पाहिजे, किंवा जेव्हा आपल्याला गोल बेस प्लॅनिंग करायचं आहे, माझ्या मुलाला जर का मला MS करायला US पाठवायचं आहे किंवा त्याच्या लग्नाचा खर्च, किंवा मला व्हेकेशनला जायचं आहे साऊथ अमेरिकेमध्ये आणि मला पर हेड 5 लाख रुपये लागणार आहेत, तर मी आत्तापासून किती पैसे साठवायला चालू केलं पाहिजे. हे जे काही काही इम्पॉर्टंट कॅल्क्युलेटर असतात तर ते मला वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या एजनुसार आणि रिस्क ॲपेटाईटनुसार रन करणं खूप गरजेचं असतं. मग इथे तुम्हाला खरी ॲडवायझरची गरज पडते. तो तुम्हाला प्रत्येक पॉकेटमध्ये किती % एक्सपेक्टेड आहेत किंवा कन्सिडरिंग त्याची लाईफस्टाईल आणि तो किती कमवतो ह्याच्यानुसार त्याला इन्शुरन्स किती पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं नीट प्लॅनिंग करून तो देऊ शकतो. बरोबर. म्हणून मग लोकांनी तिथे अप्रोच व्हायला पाहिजे. करेक्ट. आणि रिस्क ॲपेटाईट असं जो शब्द वापरलास तर ते थोडक्यात सांग काय असतं आणि ते वाढवायचं कसं? बरोबर. तर रिस्क ॲपेटाईट म्हणजे एखाद्या माणसाची रिस्क घ्यायची कपॅसिटी किती आहे, ताकद किती आहे. तर ती ऑब्व्हियसली 2 प्रकारावर अवलंबून असते. एक म्हणजे तुमची इन्कमची लेवल किती आहे, त्याच्यानुसार सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडतो. किंवा एखादा माणूस बाय नेचरच किती रिस्की कॉल्स घेऊ शकतो. मी काही मित्रांच्या केसमध्ये मी असं पाहिलं की काही जेव्हा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स सुद्धा असतील तरी सुद्धा ते ओव्हर ॲग्रेसिव्ह स्कीम्समध्ये पैसे टाकायला कदाचित नकार देतात किंवा घाबरतात. त्यांचं असं असतं की मला बाबा FD किंवा डेट टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये मला जर का 7-8% मिळतात त्याच्यापेक्षा 2% मिळाल्यानंतर सुद्धा मी हॅपी आहे, बरोबर, किंवा मला आय एम हॅपी विथ 10 to 12% असं असतं. पण काही लोक असतात की मे बी त्यांची इन्कम लेवल कमी असते पण बाय नेचरच थोडंसं ॲग्रेसिव्ह असतं आणि लॉंग टर्म हे असल्यामुळे ते रिस्क इझिली हे करू शकतात, ॲब्सॉर्ब करू शकतात. तर त्या लोकांचं रिस्क टेकिंग कॅपॅसिटी थोडीशी जास्त असते. तर ही वाढते तेव्हा जेव्हा तुम्हाला 2 प्रकारे वाढवता येते. एक म्हणजे तुम्हाला तुमची इन्कम लेवल पण आपोआप वाढवली पाहिजे, तर त्याच्यानुसार तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी वाढते. कारण की कसं आहे की माझ्याकडे 100 रुपये आज आहेत तर मी त्याच्यामधले 20 रुपये लावायला विचार करतो. पण हेच माझ्याकडे 500 रुपये असतील तर मी 20 रुपये 30 रुपये इझिली लावू शकतो. म्हणजे आपलं पर्सेंटेज वाईज ते रिस्क वाढत जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केलात, पूर्ण माहिती घेतलीत की मी टाकत असलेला पैसा शेवटपर्यंत कुठे जातोय, म्हणजे तुम्हाला ट्रान्सपरन्सी एकदा आली आणि माहिती पडलं. जोपर्यंत आपल्याला म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्स म्हणजे काय हेच माहीत नसतं, त्याचं वर्किंग कसं होतं ते माहीत नसतं, तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये भीती वाटत असते. त्याच्यामुळे त्याची एकदा आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळाली की थोडंसं तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ॲग्रेशन दिसायला लागतं. बरोबर. म्हणजे मनीपूल सारखी कंपनी या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत 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 त्याचं रिस्क ॲपेटाईट सुद्धा वाढवू शकते. बरोबर, परफेक्ट. किंवा ट्रान्सपरन्सी आल्यामुळे त्याची ती ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट आपण करूया, करेक्ट, किंवा आपल्याला याच्यात चांगले रिटर्न्स मिळतील हे होऊ शकतं. करेक्ट. आता म्युच्युअल फंड्सचा जर का विचार केला तर मे बी आता एक 5-6 वर्षामध्ये ॲड कॅम्पेन्समुळे त्याचा अवेअरनेस भरपूर वाढला. बरोबर. पण अजूनही जनरली जर तू लोकांना विचारलंस की एक तुझा 50,000 रुपये जर पगार आहे किंवा 50,000 रुपये तुला इंडिव्हिज्युअली मिळत आहेत, बिझनेसमधनं असतील किंवा नोकरीतनं असतील, तर ह्याच्यातलं किती म्युच्युअल फंडला टाकायला पाहिजे असं विचारल्यावरती जनरली लोकांकडे उत्तर नसतं. बरोबर. ते ऑब्व्हियसली फायनान्शियल प्लॅनरकडे येऊन ती अमाऊंट डिराईव्ह करणं हा एक भाग झाला. पण एक ढोबळ जर का काही चेकलिस्ट सारखं आपण लिस्नर्सना देऊ शकलो की बरोबर कसा विचार केला पाहिजे की माझ्याकडे किती पैसे येत आहेत बरोबर आणि त्यातले मी किती इन्व्हेस्ट करायला पाहिजे ज्याच्यातनं मला काहीतरी रिटर्न मिळेल. बरोबर. म्हणजे बँकेत करणं अनेक लोकांचे मी पण बघितलेले आहेत की काय म्हणतात एक मॅजिकल फिगर असते पडून आणि त्याच्यातनं त्यांना
रिटर्न्स नाही मिळत. बरोबर. तर तो माइंडसेट पण थोडासा शिफ्ट होणं गरजेचं आहे. तर ते म्युच्युअल फंड्सनी होतं का अजून काय होतं तर ते थोडंसं चेकलिस्ट सारखं सांग. बरोबर. तर आता जसं की तू म्हणलास की गेल्या 5-6 वर्षामध्ये कॅम्पेन खूप झाली, म्हणजे ऑल इंडिया लेवलला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीनी किंवा एम्फी जी म्युच्युअल फंड कंट्रोल करणारी इन्स्टिट्यूट आहे, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया, त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट रन केल्या. आपण IPL किंवा वर्ल्ड कप किंवा प्रत्येक इव्हेंटच्या मध्ये पण त्या बघतो. बरोबर. तर झालं असं की म्युच्युअल फंड इंडस्ट्री एक्झिस्ट आहे 1990 पासून पार किंवा त्याच्याही आधीपासून. बरोबर. काही फंड्स जे जेव्हा आपण म्हणजे UTI असेल तर या लोकांनी भरपूर आधी स्वतःचे म्युच्युअल फंड्स काढलेत, पण ते मॉडेल इनिशियली तेवढं चाललं नाही. त्याच्यामुळे युलिप सारख्या प्लॅन्स नंतर काही लोकांच्या मनात तशी भीती जनरेट झाली. बरोबर. पण नंतरचा जर का विचार केला की जी लोक अगदी त्या लेवल्सपासून इन्व्हेस्टेड आहेत ना, त्या लोकांचे फोलिओ आज अक्षरशः करोड्समध्ये आहेत. तर हा एक फरक पडतो. आणि झालं असं की आत्ता रिसेंटच्या काळामध्ये अजून सुद्धा अवेअरनेस वाढायचं एक कारण म्हणजे कसं की लोकांचा अजून सुद्धा प्रेफरन्स म्हणाल तर FD साईडलाच असतो. ज्याच्यामुळे कसं असतं, बाय नेचर माणसाला जेव्हा एखादी गोष्ट फिक्स माहिती असते ना की मला 8 किंवा 9% गॅरंटेड मिळणार आहेत, तेव्हा आपण तेच चूज करतो फ्लेक्झिबल इन्कमपेक्षा. पण FDचे रेटच कमी व्हायला लागले. म्हणजे FDचे रेट पूर्वी आपण बघू तर 17-18% होते, मग 14%वरनं आता पार 8%ला आलेले. बरोबर. मग म्युच्युअल फंड का, तर इन्फ्लेशन बीट करणारं काहीतरी मॉडेल पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का इन्फ्लेशन जेवढं आहे त्या रेटनी पण जर का कमवले नाही तर ऍक्च्युली आपण निगेटिव्ह मध्ये अर्न करतोय. म्हणजे माझे 10 लाख रुपये 2023 2033 साली 10 लाखच राहिले, तर ऍक्च्युअली ते निगेटिव्ह इन्कम आहे, कारण पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी कमी होत जाते. आणि त्याच्यामुळे FDचे रेट कमी आल्यामुळे लोकांचा कल म्युच्युअल फंडकडे वाढला. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये सिनियर सिटीजन्सला मोस्टली प्रेम आहे असं नाही, पण FDत काही मिळत नाही म्हणून म्युच्युअल फंड त्यामुळे आले. सो ते आमच्यासारख्या कंपनीजसाठी फार फायदेशीर ठरलं. सो तो सुद्धा एक मला चेंज होता की जिथं मला क्लायंट पटापट वाढण्यामध्ये मदत झाली. ते एक आहे. राईट. आता म्युच्युअल फंड जर का डिसायफर करायचे झाले किंवा कुठली इन्व्हेस्टमेंट, तर FD आणि एक मार्केट लिंक्ड अशा म्हणजे इक्विटी बेस्ड जे काही इन्व्हेस्टमेंट असते, तर त्याचा फरक थोडक्यात जर का सांगितलास तू लोकांना, किंवा त्याच्यामध्ये आणि त्याचं रिस्क बरोबर असलेलं रिलेशन. बरोबर. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय ते आधी सांगतो, म्हणजे थोडीशी क्लॅरिटी येईल. तर म्युच्युअल फंड्स कसे असतात की जसे आपण त्याच्यामध्ये एखाद्या फंडात पैसे टाकतो तसे ऑल इंडिया लेवलला त्याच्यामध्ये पैसे येत असतात. सो जशी एखाद्या फंडाची त्याला आपण न्यू फंड ऑफर म्हणतो, NFO म्हणतो. बरोबर. तर ती न्यू फंड ऑफर आली की साधारण इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स प्लस रिटेल इन्व्हेस्टर्स असं करून 500 कोटीच्या आसपास त्याचे पैसे जमतात. आणि 500 कोटीपासून जवळजवळ 40,000 कोटीपर्यंत पैसे असतात त्याच्यामध्ये. मग ते एका सेक्टोरियल फंडचं उदाहरण देतो म्हणजे कळायला सोपं जाईल. फॉर एक्झाम्पल, जर का आता ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक्सचा माझा म्युच्युअल फंड आहे, तर ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक्सचा म्युच्युअल फंड काय करतो, ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक्सशी निगडीत असलेल्या सगळ्या कंपन्यांचे शेअर एका सर्टन प्रपोर्शनमध्ये विकत घेतो. मग त्याच्याकडे जर का 100 रुपयाचं ॲलोकेशन आपण विचारलं तर त्याच्याकडे मारुती सुझुकी असेल, टाटा मोटर्स असेल, आयशर मोटर्स असेल, असे वेगवेगळ्या ऑटोमोबाईल कंपनी आणि त्याच्याशी काम करणाऱ्या निगडीत असणाऱ्या कंपन्यांचे शेअर विकत घेतात. पण मग तो म्युच्युअल फंड बँकेचे शेअर्स विकत घेऊ शकत नाही, तो म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स विकत घेऊ शकत नाही. तर हे सेक्टोरियल फंडला लिमिटेशन असतं. तर ही बेसिकली म्युच्युअल फंडाची कन्सेप्ट झाली. किंवा ज्याला आपण स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप हे म्हणतो, तर कॅप इज नथिंग बट अ मार्केट कॅपिटलायझेशन. सो सोप्या भाषेत सांगायचं तसं वर्गीकरण केलेलं आहे की लार्ज कॅप म्हणजे ज्याचं शेअर कॅपिटल सगळ्यात मोठं आहे अशा कंपन्या कोणत्या, मिड कॅप म्हणजे मिड साईजच्या कंपन्या. तर अशा फंड्स असतात आणि ते अक्रॉस इंडस्ट्री घेऊ शकतात. म्हणजे जर का स्मॉल कॅपचा फंड असेल तर तो फार्मा पण घेतो, बँकिंग पण घेतो, इन्फ्रा पण घेतो, ट्रान्सपोर्टेशन पण घेतो, FMCG पण घेतो. बरोबर. पण इंडिव्हिज्युअल फंड्स एकमेकाचे फंड शेअर्स घेऊ शकत नाही. तर ही बेसिकली म्युच्युअल फंडची कन्सेप्ट झाली. आता मला जेव्हा हे प्रॉडक्ट FD बरोबर कम्पेअर करायचं आहे तर ते तसं डायरेक्टली कम्पेअर होऊ शकत नाही, कारण आता मी जे उदाहरण दिलं हे इक्विटी म्युच्युअल फंड्सचं उदाहरण आहे. सो इक्विटी म्युच्युअल सारखे डेट म्युच्युअल फंड्स पण असतात, गोल्ड आणि सिल्वरचे म्युच्युअल फंड्स असतात, लिक्विड फंड्स पण असतात आणि रिअल इस्टेटचे म्युच्युअल फंड्स पण असतात. बरोबर. तर जर का डेट म्युच्युअल फंडाचा विचार केला तर डेट म्युच्युअल फंड हे जे प्रॉडक्ट आहे ते तुमच्या FD बरोबर कम्पेअर होऊ शकतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं की त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या इन्स्ट्रुमेंटची म्हणजे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटची खरेदी विक्री चालते. म्हणजे FDला कसं असतं की तुम्हाला गॅरंटेड माहिती असतं 7% मिळतील, 8% मिळतील, पण त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करत असतात कमर्शियल पेपर्समध्ये, वेगवेगळ्या डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये, आणि परचेस सेल होतो
असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला FD पेक्षा कायम 2-2.5% रिटर्न तुम्हाला जास्त दिसतात. जास्त मिळतो. आणि इन्कम टॅक्सचा जो बेनिफिट आहे म्हणजे जर का एखादा माणूस 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहे तर FDला तुम्हाला 30% टॅक्स लागतो. पण आता डेट म्युच्युअल फंडला आत्ताच त्यांनी यावर्षी काढला, आधीपर्यंत आपल्याला इंडेक्सेशनचा बेनिफिट सुद्धा मिळत होता. सो पोस्ट टॅक्स रिटर्न कम्पेअर केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर फायदा व्हायचा. आणि इक्विटी म्युच्युअल फंड हे असं प्रोडक्ट आहे की जे आपल्याला FD बरोबर कम्पेअर करता येत नाही, कारण आपण तिथं डायरेक्टली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. सो त्याचे रिटर्न पण जर का आपण 5 वर्ष 10 वर्ष किंवा 15 वर्षाचे बघितले तर ते 12%, 14%, 16% अशाच पटीमध्ये असतात. ॲज कम्पेअर टू दॅट तुमचं FD हे फिक्स म्हणजे डेट टाईपचं प्रोडक्ट असल्यामुळे 7 to 8% मध्ये व्हेरी करतं. बरोबर. म्हणजे इक्विटी फंड्स जे आहेत म्युच्युअल फंड हे डिरेक्टली शेअर मार्केटशी रिलेटेड असतात. हो. बेस्ड ऑन द स्टॉक तुझा वर खाली जसा होईल तसे तुझे रिटर्न्स अॅन्युअली जर का विचार केला तर ते चेंज होत राहतात किंवा काय म्हणतात एक्स्ट्रा रिटर्न्स मिळतात किंवा कधी कधी खाली पण जाऊ शकतात जर शेअर मार्केट पडलं. परफेक्ट. राईट. सो आता याचा टाइम पिरियड कुठल्याही इन्व्हेस्टमेंटचा जर का विचार केला तर याचा टाइम पिरियड पण फार महत्वाचा आहे. बरोबर. म्हणजे असं नाही आता जो 7%, 8% किंवा 6% जो FDचा रिटर्न आपण म्हणतो बरोबर त्याला सुद्धा नंबर ऑफ डेजची कॅप असते. म्हणजे तू 90 दिवस केलं तर तुला 7% नाही मिळणार. बरोबर. सेम थिंग इज फॉर म्युच्युअल फंड ऑर एनी इन्व्हेस्टमेंट. बरोबर. तर याचं गणित लोकांच्या लक्षात येतंय का, दॅट इज क्वेश्चन 1. आणि नसेल येत तर तू काय सांगशील की कसं डोक्यात ठेवलं पाहिजे टाइम पिरियड वेन यू इन्व्हेस्ट. कारण असं नाही होणार आहे की तू आज इन्व्हेस्ट केलेत आणि तुला 2 वर्षामध्ये एकदम जोरात पैसे मिळाले. बरोबर. सो आता आपण इक्विटी म्युच्युअल फंडाबद्दल बोलतोय तर अगेन की मार्केट जसं खालीवर करतं तशी आपली फंडाची NAV बदलते आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉफिट आणि किंवा लॉस दिसायला लागतो. सो आम्ही सांगताना NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. करेक्ट. नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण डायरेक्ट शेअर घेतो तेव्हा आपल्याला नंबर ऑफ युनिट्स म्हणजे नंबर आहे ना मेजर करायला. तसं म्युच्युअल फंड इज द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट शेअर्स. तो आपल्याला मेजर करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून मग ते युनिट्समध्ये मोजतात. तर त्या एका युनिटच्या व्हॅल्यूला नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. तर ती बदलत असते आपली. बरोबर. तर प्रश्न आपण परत घेऊया. तर तो जर का आपण नेट ॲसेट व्हॅल्यू बघितली तर मार्केट जसं खालीवर होतं तसे ती बदलते. त्याच्यामुळे आम्ही सांगताना लोकांना असं सांगतो की साधारण 5 म्हणजे आता अनालिसिस असं सांगतं की 5 वर्षाच्या पुढे जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट होल्ड केलीत तर तुमचे निगेटिव्हमध्ये जायचे चान्सेस एकदम कमी असतात. म्हणजे काय आहे, आज मी जर का 1 लाख रुपये टाकले आणि मार्केट पडलं तर माझ्या 1 लाख रुपयाचे 90,000 रुपये सुद्धा होऊ शकतात. पण ही प्रोबॅबिलिटी जी असते ती 5 वर्षानंतर झिरोच्या कडे सरकते. म्हणजे होणार नाही असं नाही. फॉर एक्झाम्पल आज आम्ही इन्व्हेस्टमेंटला चालू केली आणि 6 वर्षानंतर असं धरा की COVID-28 किंवा 29 आला, COVID-19 सारखा, तर कोणीच काही करू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे हे इव्हेंट्स आहेत ते आपल्या हातात नसतात किंवा कुठलं वॉर ट्रिगर झालं तरी मार्केट कोलॅप्स होतं. तर अशा सगळ्या इव्हेंट्सला ओव्हरकम केल्यानंतर सुद्धा 5 ते 6 वर्षानंतर आपण पॉझिटिव्हमध्ये राहायचे चान्सेस मॅक्सिमम असतात. तर हे लोकांच्या आपल्याला मनावर बिंबवायला लागतं की हा लॉंग टर्मचा गेम आहे. एका वर्षात तुमचे पैसे बनतील किंवा मिरॅकल काहीतरी घडेल आणि पैसे डबल होतील असं होत नाही. सो आपलं टार्गेट कधी पण असं असलं पाहिजे की एकाच वर्षी 20% कमवण्यापेक्षा ओव्हर द पिरियड ऑफ 10 years मी 13-14% कन्सिस्टंटली कसे कमवू शकीन, हा सगळ्या त्याच्यातला इम्पॉर्टंट पार्ट आहे. बरोबर. कारण की 14% आणि आपण जेव्हा म्युच्युअल फंडच्या रिटर्न्सबद्दल बोलतो ते कायम ॲन्युअलाइज रिटर्न असतात. म्हणजे प्रत्येक वर्षी ज्याला आपण कॅगर म्हणतो म्हणजे CAGR, कंपाऊंडिंग ॲव्हरेज ग्रोथ रिटर्न. बरोबर. सो ते प्रत्येक वर्षी 14% जर का आपण केलं तर रूल ऑफ 14.5 असं सांगतो की 14.5% जर का तुम्ही इन्व्हेस्ट म्हणजे पैसे कमवलेत तर प्रत्येक 5 वर्षाला तुमची इन्व्हेस्टमेंट डबल होते. हा रूल ऑफ 14.5 सांगतो. सो थोडंसं लॉंग टर्मचं होरायझन ठेवायला सांगतो. आणि मग डेट कंपोनंट असलाच नाही पाहिजे का, तर असला पाहिजे. फक्त तो किती असला पाहिजे ह्याचा पण फायनान्सचा एक रूल आहे. म्हणजे जेवढं ज्या माणसाचं वय आहे ना तेवढं त्याचा डेटमधला पोर्शन पाहिजे. फॉर एक्झाम्पल आज जर का मी 40 इयर्सचा आहे तर माझ्याकडे 40%चा डेट कंपोनंट पाहिजे आणि 60% मी इक्विटी एक्सपोजर घेऊ शकतो. पण हेच जर का मला कोणी रिटायरमेंट झालेल्या माणसांना म्हणजे त्यांना स्कीम सुचवायची असेल तर 60 to 70% त्यांचे पैसे मला डेटमध्ये टाकले पाहिजेत, सेफमध्ये टाकले पाहिजेत आणि 30%च इक्विटी एक्सपोजर पाहिजे. तो असा तो म्हणजे त्याच्यानुसार आपलं रिस्क लेवल मेंटेन राहते बेसिकली. राईट. हा रूल भारी आहे. याच्यानं एक चांगलं मला डेरिव्हेशन असं वाटतंय की खूप टिपिकल सिनारिओ घेऊ आपण. बरोबर. पण इंजिनिअरिंग किंवा असं जनरली 20, 21, 22व्या वर्षी नोकरी लागते.
पण पहिली 5 वर्ष बऱ्याचदा बरीच लोक इन्व्हेस्टमेंटच करत नाहीत. बरोबर. इनफॅक्ट तो पिरियड भारी आहे की जिथे त्यांना डेट कॉम्पोनंट 20% ठेवायचा आहे करेक्ट किंवा 25% ठेवायचा आहे. करेक्ट वेरॅज बाकी मग त्यांना थोडीशी रिस्क घेणं पॉसिबल असतं. बरोबर पण मग तिथे लोक इन्व्हेस्ट करत नाहीये, त्याचं तुझं काय अनालिसिस आहे? बरोबर. हा खूप छान मुद्दा आहे. तर आणि हा कसं असतं, मी मगाशी जो रूल सांगितला तो तुमच्या 100% इन्व्हेस्टमेंटला अप्लाय होतो. येस, आता ऑब्व्हियसली आपण म्युच्युअल फंड, स्टॉक्स किंवा बाकी ठिकाणी करणार आहे ते 100% नाहीये. बरोबर. म्हणून मी माझ्या सगळ्या क्लायंट्सला सांगतो की आपण इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये शक्यतो जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करू, डेट कंपोनंट कमीत कमी ठेवूया. तर तो एक मुद्दा झाला. आणि हा एक त्याला आपण म्हणतो, आता तू जो मला एक्झाम्पल दिलं त्याला आपण म्हणतो की बेनिफिट्स ऑफ स्टार्टिंग अर्ली. म्हणजे जेवढं लवकर आपण आपलं इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करू ना, तेवढं आपल्याला सगळ्यात चांगलं असतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगतो की मी जर का 50व्या वर्षी ठरवलं मला 60व्या वर्षी रिटायर होताना 5 कोटी रुपये हवेत, तर मला कमवायला 10च वर्ष आहेत. पण मी हे माझ्या वयाच्या 22ला ठरवलं तर मला कमवायला तिथं मला 38 वर्ष मिळतात. तर हा खूप सुंदर मुद्दा आहे. तर मी एक उदाहरण देईन, मी नावासकट पण सांगतो. माझी सख्खी बहीण आहे म्हणून मी ते म्हणजे मी क्लायंटची नावं डिस्क्लोज करत नाही, पण हे मी करू शकतो. मानसी कर्वे. तर ती जेव्हा नोकरीला लागली तेव्हा मी तिला स्पेसिफिकली सांगितलं होतं की आत्ताच्या महिन्यापर्यंत तुला सॅलरी येतच नाहीये. सो आता तुला जेव्हा सॅलरी मिळणार आहे त्यातल्या अगदी थोडेफार पैसे स्वतःसाठी ठेवून द्यायचे, बाकी मॅक्सिमम अमाऊंटची SIP करायची. आणि ट्रस्ट मी, आज तिचा पोर्टफोलिओ माझ्यापेक्षा सुद्धा खूप जास्त आहे. याचं कारण म्हणजे मी माझ्या वयाच्या 30 किंवा 31ला इन्व्हेस्टमेंट चालू केली, तिने तिच्या वयाच्या 23लाच इन्व्हेस्टमेंट चालू केली. तर हा खूप फरक पडतो. आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही इतकी सुंदर कन्सेप्ट आहे ना फायनान्सची. सो जेवढे वर्ष तुम्ही चालू ठेवता, म्हणजे समजा तुम्ही एकच अमाऊंट 10 वर्ष इन्व्हेस्ट केली, म्हणजे 10,000 रुपयाचं उदाहरण देतो, तर 10 वर्षानंतर तुमचे 14% रिटर्ननी 28 लाख रुपये बनतात. पण हीच जर का इन्व्हेस्टमेंट तुम्ही 20 वर्ष ठेवली स्वतःच्या रिटायरमेंटसाठी तर 1,28,00,000 बनतात. तर ते होरायझन जसं वाढत राहील तसं ते कंपाऊंडिंग शूट होत जातं. म्हणजे याच्यामध्ये तू जे 10,000 पकडलेले ते नित्य नेमाने तेवढेच इन्व्हेस्ट केले, टाकत राहायचं, त्याच्यात वाढ नाही केलेली, काही नाही. पण मग तुमचा जो रिटर्न कॉम्पोनंट आहे तो एवढ्या मल्टीफोल्ड मध्ये वाढत जातो. आता ह्याच्यात एक माइंडसेटचा भाग म्हणून मला क्युरियस आहे मी या प्रश्नावरती, की जेव्हा तू म्हणतोस की अर्ली इन्व्हेस्टमेंट करायची, म्हणजे 23-24व्या वर्षी नवीन नोकरी असते, हल्ली तरी आता बऱ्यापैकी पॅकेजेस असतात, पण आपण कन्सिडर करू की ऍव्हरेज पॅकेज एखाद्या मुलाला मुलीला आहे. आता ही इन्व्हेस्टमेंट एक जरी भाग झाला, बरोबर, तरी काही काय म्हणतात त्याला, तरुण वयातली काही आकर्षण असतात. बरोबर, की जिथे गाडी असेल, बंगला असेल, बंगला नाही अगदी फ्लॅट म्हणा, किंवा एक खर्च असतो ब्रँडेड कपडे घेणं. बरोबर, एक थोडंसं काय ज्याला आपण म्हणतो स्टेटस वाढवायचं, असं जो एक हे ट्रेंड आहे. बरोबर, किंवा फिट व्हायचं एखाद्या ग्रुपमध्ये, त्यासाठी मला मग महागच फोन पाहिजे, या सगळ्या गोष्टीत, या सगळ्यासाठी पैसे जातात तुमचे. बरोबर. मग हा माइंडसेट शिफ्ट होण्यासाठी काय एक्सरसाइज आहे का, किंवा याच्याकडे कसं बघायला पाहिजे? कारण हे कम्प्लिटली झिरो होईल असं पण नाहीये. म्हणजे तू एखाद्या मुलाला जर सांगितलंस की 20,000 पगार आहे, पण त्यातले तू 7,000 ठेव बरं का खर्चाला, बाकी 13,000 तू इन्व्हेस्ट करायचे. तो म्हणला, अरे मी आत्ताच तर कमवायला लागलोय, मला जरा मजा करू दे, हॉटेलमध्ये जाऊ दे. बरोबर. तर या माइंडसेट हा डेव्हलप कसा करायचा? आणि मला असं वाटतं की हा थोडा अजून अवेअरनेसच्या दृष्टीने हा जास्त इम्पॉर्टंट मुद्दा आहे. बरोबर. कारण मग 35व्या वर्षी तुम्हाला जर हे उपलब्धी झाली की अरे नाही, आपण 10 वर्ष घालवली इन्व्हेस्टिंगची, तर त्यात मग ती मजा येत नाही. बरोबर. तर हा खूप व्हॅलिड पॉईंट आहे. आणि म्हणलास तसं की तशी आकर्षणं असतातच, की प्रत्येकालाच वाटतं की महागातली बाईक माझ्याकडे असावी किंवा आयफोन असावा, तर ते नॅचरल आहे. म्हणून कसं आहे की म्हणून मी म्हणतो, जेव्हा आपण एखाद्याला त्याच्यामधलं त्या प्रॉडक्टबद्दल पूर्ण माहिती देतो ना, किंवा त्याला त्याचं स्वतःच कळतं की मी बाबा किती पैसे साठवले तर माझे हे एम इझिली अचीव होऊ शकेल. तर तसं आहे मे बी, म्हणजे 20,000 25,000 जरी सॅलरी असणाऱ्या लोकांना सुद्धा त्याच्यामधले जर का 5,000 6,000 जर का व्यवस्थित सेव्ह करायची कन्सिस्टंटली सवय लागली ना, तर त्या फिगर सुद्धा 5-10 वर्षामध्ये भरपूर चांगल्या रीतीने बिल्ड होतात. तर ते आहे.
म्हणजे थोडं डिलेड ग्रॅटिफिकेशन होऊ शकतं करेक्ट की करेक्ट उद्या आयफोनच्या ऐवजी तू 2 वर्षांनी 2 घे वर्षांनी घे किंवा 2 तेवढंच आहे. महिन्यांनी घे बरोबर. असं. म्हणजे राईट. म्हणजे मध्ये काही आपण एक्झाम्पल पण वाचले असतील की बुलेट घेण्याच्या ऐवजी जर का आपण त्या स्टॉकमध्ये कंपनीचे करा. स्टॉक्स घेतले असते तर आज मर्सिडीज असती वगैरे. तर हम्म. अगदी मी तेवढं नाही म्हणणार, कारण की प्रत्येक वेळेला सक्सेस स्टोरी तशी जाईल असं नाही. पण एक मी म्हणलं असं की छोट्यातली छोटी अमाऊंट किंवा आपल्या त्याच्या सॅलरीच्या 25% अमाऊंट जरी तो कन्सिस्टंटली साठवत राहिला तर त्याचा त्यालाच फरक कळेल की बाबा आज माझे 4 लाख 5 लाख 6 लाख किती इझिली बनले. आणि लोकांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये पैसे टाकला की 10 वर्ष 20 वर्ष ब्लॉकच आहे. तर असं नाहीये. हे एकदम हायली लिक्विड प्रॉडक्ट आहे. म्हणजे T+2 ज्याला आपण म्हणतो, ट्रान्झॅक्शन डे +2 डेजने आपण हे पैसे रिडीम पण करू शकतो. बरोबर. जास्तीत जास्त ठेवले तर फायदा जास्तीत जास्त होणार आहे, पण मग ह्याचा अर्थ रिडीम करू शकत असं नाहीये. तर जसं तू म्हणलास तसं की जे आज गोष्ट घ्यायला तुला अवघड पडतीये किंवा तरुण पिढी पैसे नसताना सुद्धा बजाज फायनान्स किंवा क्रेडिट कार्डच्या बेसिसवर असले महागडे फोन घेतात, तेच लोक पुढच्या 2 वर्षामध्ये ते फोन स्वतः साठवलेल्या पैशातनं इझिली घेऊ शकतील. तर हाही एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे तो बेसिकली जर का फायनान्शियल प्लॅनर किंवा Correct. ऍडवायझर बरोबर बसल्यानंतर शॉर्ट टर्म लॉंग टर्म गोल्स मध्ये जर सेटिंग झालं की मला बाबा 2 वर्षात चांगली गाडी घ्यायची आहे, करेक्ट 5 वर्षात घर घ्यायचंय, अमुक फॉरेन ट्रिप करायचे, तर तशा पद्धतीने तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅन होऊ शकते. करेक्ट 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 राईट. प्रत्येक गोलसाठी आपण कॅल्क्युलेटर रन करू शकतो. 2 वर्षाचा असू दे, 5 वर्षाचा असू दे, गाडी घ्यायची, व्हेकेशनला जायचंय, फ्लॅट घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टीसाठी करू शकतो. पण मी म्हणलं तसं की सगळ्यात पहिल्यांदा मी जे प्लॅनिंग दाखवतो लोकांना, माझ्याकडे आलेल्या क्लायंटला, ते रिटायरमेंटचं प्लॅनिंग दाखवतो. कारण की गाडी घ्यायचे, लोन मिळतं, घर घ्यायचंय, लोन मिळतं, एज्युकेशन मुलांना द्यायचंय, लोन मिळतं, पण रिटायरमेंटला तुम्हाला कोणी लोन देत नाही. सो आपण पहिलं जॉब चालू झाल्या झाल्या रिटायरमेंट प्लॅनिंग केलं ते सगळ्यात चांगलं असं. राईट राईट. आता तू एक लिक्विड टूल असं म्हणलास किंवा ज्याला हाय लिक्विडिटी आहे असं म्हणतोस की T+2 मध्ये तुम्ही ते रिडीम करू शकता. उदाहरणार्थ तुमच्याकडे 10 लाख रुपये साठलेले आहेत, बरोबर, जी काय इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यावरनं, आणि मला 10 लाखाची 8 लाखाची गरज आहे, बरोबर, तर ते मी तुला सांगून T+2 मध्ये माझ्या अकाउंटमध्ये येऊ शकतो. त्याचं टॅक्स वॅक्स हे नंतरचा हिशोब झाला, प्रश्न आहे. पण मला ती 8 लाख मिळू शकतात 2 ते 3 दिवसात. हो. आता माझा प्रश्न असा आहे की अनेकदा नोकरी लागल्यावर म्हणा किंवा पैसे मिळायला लागल्यावरती लोक घरामध्ये इन्व्हेस्ट करतात. बरोबर, 1 फ्लॅट 2 फ्लॅट 3 फ्लॅट वॉटेवर, आणि मग सांगताना ते 5 वर्षांनी असं सांगतात की माझ्या आत्ता घराची किंमत आहे 1 कोटी. बरोबर, ती किंमत 1 कोटी आहे, पण ती जर तू विकू शकत नसशील किंवा त्याला लिक्विडिटी कॉम्पोनंट हा 6-8 महिन्याचा असेल, बरोबर, तर त्या 1 कोटीची व्हॅल्यू माझ्या मते, म्हणजे मी जसं परसिव्ह करतो तशी ती 1 कोटीची व्हॅल्यू नाहीये. बरोबर, किंवा ते तुला 1 कोटी परवा वापरायला मिळणार नाही मिळणार आहेत. बरोबर बरोबर. तर आता तो इमोशनल एक अँगल आपल्याकडे आहे टिपिकली इंडियन कल्चरमध्ये, किंवा आपण असं म्हणू मराठी मध्यमवर्गीय लोकांमध्ये सुद्धा तो आहे की एक घर आपलं असावं वगैरे हा झाला. तर जेव्हा दुसरं तिसरं घर लोक घ्यायचं म्हणतात, त्यांना तुझा काय ऍडवाइस असतो, किंवा ऍज अ फायनान्शियल ऍडवायझर तू या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतोस रिअल इस्टेटकडे? बरोबर, हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण आपल्याकडे तू म्हणलास तसं मेजॉरिटी इन्व्हेस्टमेंट लोक रिअल इस्टेटमध्ये करतात. बरोबर. सो रिअल इस्टेटची जी इन्व्हेस्टमेंट असते ना, त्याला आपण म्हणतो की एक आपल्याला लिव्हरेज मिळतं बँकेकडनं. बरोबर. सो जर का मला 1 कोटीचा फ्लॅट घ्यायचा आहे तर मला 20 लाख रुपये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन लागतं आणि 80 लाख रुपये आपल्याला बँकेचे लागतात. सो मी एक उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. जर का मी 1 कोटीचा फ्लॅट घेतला आणि त्याच्यामध्ये 80 लाखाचं जर का लोन असेल, आज लोन गेल्या काही क्वार्टर्समध्ये रेपो रेट वाढल्यामुळे 9% चालले, किंवा आपण 8% जरी कॅल्क्युलेशन केलं तरी ऑलमोस्ट 6.5 ते 7 लाख रुपये मी पर इयर त्याच्यावरती इंटरेस्ट घालवतो. बरोबर. मग जर का मी हे 7 वर्ष 8 वर्ष जर काही इंटरेस्ट घालवलं आणि मी कुठेतरी 50-56 लाख रुपये त्या घरावरती इंटरेस्टच घालवलेला असेल, तर आपण हा पण विचार करायला पाहिजे की त्या 1 कोटी फ्लॅटची किंमत माझी 5-6 वर्षानंतर 1.5 कोटी रुपये असणार आहे का?
तर नवीन ठिकाणी शक्यतो हे तेवढे इझिली अचीव्ह होत नाही, किंवा रिअल इस्टेटची जी सायकल होती ती आता निघून गेलेली आहे. म्हणजे 2016-17 नंतर ऑलमोस्ट रेट्स कॉन्स्टंट आहेत. म्हणजे बाहेरच्या ठिकाणी जर का फ्लॅट घेतलेले आहेत त्याच्या व्हॅल्यू आज तेवढ्याच आहेत किंवा त्याच्यापेक्षा कमी रेटने सुद्धा बिल्डर आपल्याला फ्लॅट्स विकतायत, बरोबर. तर म्हणून रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आम्ही ॲडवाईस लोकांना असं करतो की जेणेकरून जिथं आपल्याला रिडेव्हलपमेंटचा वगैरे असा स्कोप दिसतो ना, त्या प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट करणं सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. किंवा एखादा नवीन डेव्हलपिंग एरिया असेल जिथं आपल्याला माहिती आहे की बाबा कुठल्या कारणामुळे तो इथनं पुढे डेव्हलप होत जाणार आहे आणि तिथले रेट चांगले वाढतील, तर अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करणं. पण जे ऑलरेडी सॅच्युरेटेड पॉईंट आहेत तिथं जर का आपण इन्व्हेस्टमेंट पर्स आहे ती प्रॉपर्टी घेऊन ठेवली तर ती तेवढे जास्त रिटर्न देत नाही जेवढे तुम्हाला बाकी ठिकाणी काही न करता इझिली मिळू शकतात. आणि अगेन लिक्विडिटी इज द इम्पॉर्टंट पार्ट, की ही मी अगदी सोमवारी रिक्वेस्ट टाकली तरी बुधवारी माझ्या खात्यामध्ये सगळे पैसे जमा असतात. रिअल इस्टेटच्या केसमध्ये तसं होत नाही. इमर्जन्सीला 6 ते 8 महिन्याचा टर्निंग पॉईंट आहे. दोघांना डील ते व्यवस्थित पटून ते पैसे आपल्याकडे यायचो, नाही तर मग तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा कमी ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी सोडायला लागते, ज्याला आपण डिस्ट्रेस सेल म्हणतो. तर तसं होऊ शकतं. म्हणून मग रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट आम्ही सजेस्ट करतो की जिथं रिडेव्हलपमेंटचा वगैरे स्कोप आहे अशा ठिकाणी नॉर्मली पैसे टाकावेत. पण हा शिफ्ट करणं थोडं अवघड पडतं का फ्रॉम ॲडवायझरी पॉईंट ऑफ व्ह्यू? कारण की जर कशाने मी विचारतो की एखादा माणूस किंवा मी समजा आलो की अरे माझं एक घर आहे, बरोबर, एक मी आता इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलंय पण मला अजून घ्यायचंय, बरोबर, तर त्याला त्या रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल रिअल इस्टेट मधनं आयदर कमर्शियल रिअल इस्टेट मध्ये आणायचं, बरोबर, किंवा त्याला म्हणायचं रिअल इस्टेट नको, बरोबर. हे टूल्स आहेत. तर हा थोडासा अपवर्ड क्लाइंब वाटतो का? हां, थोडंसं डिफिकल्ट असतं माइंडसेट क्रॅक करणं, कारण त्याला रिअल इस्टेट ह्याच्यासाठीच म्हणतात की आपल्याला समोर काहीतरी दिसत असतं टेंजिबल, बरोबर. तर ते थोडंसं मी म्हणलं असं हे करणं अवघड जातं. पण हल्ली क्लायंटला जर का आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून दाखवलं एक्सेलवरती, किंवा त्याला प्रॉपर दाखवलं की कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये सुद्धा घ्यायला पाहिजे, म्हणून कुठेतरी फ्लॅट घेण्यात पण काही अर्थ नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला पटवून दिल्या तर निश्चित आत्ता 1-2-4 क्लायंट्स माझ्याकडे असे निश्चित आहेत जे रिअल इस्टेटपासून शिफ्ट होऊन इक्विटी म्युच्युअल फंड्सला शिफ्ट झालेले आहेत. तर तो एक फरक पडतो. पण आहे ज्या लोकांनी 15-20 वर्षाचं लोन घेतलेलं आहे, बरोबर, इनफॅक्ट ती लोक जर का तुझ्यासारख्या ॲडवायझरकडे आली आणि ते म्हणले की ऐक ना, मला 2 वर्ष मी आता फेडतोय EMI थ्रू, चालू आहे माझं, पण मला हे 15च्या ऐवजी ना 7 वर्षात संपवायचंय, तर इंटरेस्ट ऑटोमॅटिकली तुझा वाचणार आहे त्या प्रॉपर्टीवर. बरोबर. तर असं सुद्धा मे बी गोल सेटिंग होऊ शकतं. पण रादर म्हणजे मी तरी त्याच्याकडे एकदम रिव्हर्स अँगलनी बघतो. मी तुला उदाहरण देऊन सांगतो. मी स्वतः काय केलेलं आहे, ज्याला आपण टॉपअप लोन म्हणतो, ते माझ्या दोन्ही प्रॉपर्टीवरती मी टॉपअप लोन घेतलेलं आहे. अच्छा, लेट्स से की 20-20 लाख रुपयाचं टॉपअप लोन घेतलेलं आहे. आता होतं कसं, मी बँकेकडे जेव्हा 100 रुपये मागायला जातो, टॉपअप लोन तुमच्या नॉर्मल लोनपेक्षा 1 ते 1.5% कॉस्टली असतं, बरोबर. म्हणजे 8% रेट चाललाय तर तुला 9.25-9.5 मध्ये मिळतं. तर होतं असं की मी बँकेकडनं जर का 100 रुपये घेतले, बरोबर, आणि ते जर का मी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले तर 9% नंतर मला बँकेला 9 रुपये द्यायचेत वर्षाच्या शेवटी, आणि मी जर का 14 रुपये 15 रुपये जर का कमवले तर मला 15 रुपये कमवता येतात आणि 9 रुपये देतात. सो 6 रुपये मी बँकेच्या पैशावरही कमवतो. आणि हे माझ्याकडे प्रॅक्टिकली वर्क होतोय. लोक बिझनेस करतात तेव्हा काय करतात, लोन काढतात, चांगला बिझनेस करतात, लोन रिपे करतात. आपण आपला जो आहे तो हा बिझनेस समजावा. मी लोकांना उलटं सांगतो की यंग एजमध्ये, म्हणजे जसं एज जाईल तसं पुढे जाईल तसं हे कॅल्क्युलेशन सगळी बदलतात, पण यंग एजमध्ये उलट डोक्यावरती लोन असलेलं चांगलं. लोन प्रिपे करायला जाऊ नका. ह्याच्यावर माझ्याकडे 3-4 इंटरेस्टिंग स्लाइड्स आहेत, वेदर वी शुड रिपे अवर होम लोन ऑर नो. तर त्याचा आन्सर नो ह्याच्यासाठी असतं की इन्कम अंडर हाऊस प्रॉपर्टीला आपल्याला 2 लाख रुपयाचा बेनिफिट आहे. 2 लाख रुपयावर तुम्ही 30%च्या ब्रॅकेटमध्ये असाल तर 60% डायरेक्ट सेव्हिंग आहे. तो एक मुद्दा आहे तो. आणि आपली ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट त्यावेळेला किती आहे, हार्डली 8-9% आहे. जर का मी 8-9% जास्त पैसे कमवत असेल दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, तर मी ते लोन रिपे करायला का जावं. म्हणजे मी 10 लाखाचं परत जर का उदाहरण दिलं तर 10 लाखाला मी जर का ते 10 लाख रुपये आज बँकेत भरले, माझं लोन चालू आहे म्हणून, बरोबर, आणि माझं लोन चाललंय 8%, तर माझे वाचणारे पैसे किती आहेत एका वर्षाला, 80,000 रुपये, बरोबर. 5 वर्षात माझे 5 वर्षाचं इंटरेस्ट म्हणजे 4 लाख रुपये वाचले. पण हेच 10 लाख मी अगदी 14%च्या प्रॉडक्टमध्ये लावले आणि 10 लाख रुपयाचे 20 लाख रुपये झाले, तर माझे 6 लाख रुपयाचा माझा अल्फा जनरेट होतो, डेल्टा पोर्शन. सो यंग एजमध्ये मी ते लोन रिपे करू नका असं सांगतो. त्याच्यापेक्षा
ते पैसे तुम्ही चांगल्या ठिकाणी साठवत राहा. ऑब्व्हियसली कन्झम्पशन झालं तर इट्स अ बिग रिस्क, खर्च झालाय तर, पण चांगल्या ठिकाणी तुम्ही साठवत राहिला तर तुमची रिस्क कमी आहे. अगदीच तुम्हाला असं वाटलं की मला आता नोकरी सोडायची आहे किंवा गॅप घ्यायची आहे किंवा फ्रीलान्सिंग करायचं आहे, तर तुम्ही इकडे साठलेले पैसे सगळे उचला आणि तेव्हा ती हाऊस प्रॉपर्टी नील करा. पण नॉर्मल केसमध्ये कसं होतं, लोक ती हाऊस प्रॉपर्टी नील करतात आणि पुढची प्रॉपर्टी घ्यायच्या वेळेला परत लोन काढतात. मग ती प्रोसेसिंग फी आणि त्रास झाला. त्याच्यापेक्षा ते साठवलेले पैसे तुम्ही नेक्स्ट प्रॉपर्टीला सुद्धा युटिलाइज करू शकता. पण याची गंमत अशी आहे की हे सगळं कळायला ते तुझ्या समोर बसायला पाहिजे. किंवा दुसरं असं पण आहे की काही लोकांना घाई खूप असते की लोन संपून टाकू. पण ते पैसे जर अर्थात तू ज्या पद्धतीने टूल्स सजेस्ट करतेस किंवा ज्या पद्धतीने पैसे फिरवतेस, बरोबर, ते जर केलं नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. मग तुम्ही जास्तच इंटरेस्ट भरताय आणि त्याचं तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट काही मिळत नाही. बरोबर. राईट. सो आता तू जो हा मुद्दा म्हणलास ना, तर इमोशन्स आणि फायनान्स कधी एकत्र जाऊ शकत नाही. म्हणजे मी किती फायनान्शियली समजवलं की आपल्याला लोन असलेलं चांगलं, फायनान्शियली आपण ते पैसे चांगल्या दृष्टीने कमवू शकतो, पण एखाद्याचा माइंडसेटच असाल की माझ्या घरावर लोन नको किंवा राहत्या घरावर मला लोन नाही ठेवायचं, मग त्याला आपण काही उत्तर तसं देऊ शकत नाही. मी म्हणलंच की फायनान्स आणि इमोशन्स वेगवेगळे जातात. बरोबर. अजून एक एक्झाम्पल म्हणजे जर का आमच्या शेजारी एक फ्लॅट होता घेतलेला, तो 10 वर्ष त्यांनी तसाच ठेवला. म्हणजे त्यांनी रेंटवर पण दिला नाही. आता रेंटने दिला असता तर साधारण 30-35 हजाराच्या रेंटनी वर्षाला 4 लाख जरी धरले तर 10 वर्षाचे 40 लाख होतात. सो फायनान्स काय सांगतो की जर का तुमच्याकडे ॲसेट आहे तर ती युटिलाइज झाली पाहिजे. पण एखाद्याचा माइंडसेट असा असेल की नको मला ते रेंट म्हणजे भाडे करूनची काही हे नको, कटकट नको, रिन्युअल नको, तर आय एम हॅपी टू कीप इट ॲज इट इज. तर मला 40 लाख रुपयाचा लॉस सुद्धा आहे. सो इमोशन्स काय सांगतात, मला टेन्शन फ्री जगायचंय म्हणून. तर तसं असेल तर ते थोडंसं माइंडसेट क्रॅक करणं अवघड जातं. पण आपण जर का अगेन कॅल्क्युलेशन नीट समजवली तर बरीच लोक कन्वर्ट झालेली आहेत आणि मग उलट लोन फेडण्याच्या ऐवजी त्यांच्या म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे कन्वर्ट झालेले आहेत. पण एवढा 10 वर्षाचा विचार मोस्टली लोक करत नसतील असं मला वाटतं. तू जे म्हणतोयस की मला रेंटनी नाही द्यायचा, हे एक इमोशनल डिसिजन घेऊन टाकत असतील. पण इन केस जर का त्यांना सांगितलं की अरे तुम्ही 10 वर्ष ठेवलं नुसतंच, तर तुम्ही 40 लाख टेबलावर ठेवताय, तुम्ही ते वापरत नाहीये, त्यापेक्षा तुम्ही हे घ्या. करेक्ट. रिन्युएशन बघता येईल नंतर. राईट. आता एक मला थोडासा एक प्रश्न असा विचारायचा आहे की असं ऐकलं जातं बऱ्याचदा, तुम्ही नोकरी जरी करत असाल किंवा तुम्हाला जर पैसे थोडेसे एक्सपोनेन्शियली मिळवायचे असतील तर यू शुड ओन सम पार्ट ऑफ द बिझनेस, सम बिझनेस. करेक्ट. आता हे ऐकायला भारी वाटतं, सोपं पण वाटतं. पण जे 15-20 वर्ष नोकरी करतायत यांनी असा पीस कुठनं मिळवायचा बिझनेसचा? आयदर किंवा हे जे वाक्य आहे याच्यात किती तथ्य आहे की एखादा बिझनेस तुम्ही जर रन करत असाल किंवा ओन करत असाल तर तुम्हाला मल्टिपल फोल्ड्स मध्ये पैसे मिळू शकतात कमी ड्युरेशन मध्ये, असं समज आहे. बरोबर. नाही म्हणजे असं म्हणलंच जातं की इन्व्हेस्टिंग इन टू ओन इक्विटी इज ऑलवेज अ बेटर ऑप्शन. कारण मी माझ्या धंद्यावर जेव्हा पैसा लावतो तेव्हा मला माहिती असतं की मी त्याचं एक्झॅक्ट काय करणार आहे, माझ्याकडे प्रोजेक्शन्स असतात किती कमवू शकणार आहे. तर अगेन जर का एखाद्या माणसाकडे तेवढं पोटेन्शियल तयार झालं, 15-20 वर्ष नोकरी केल्यानंतर तेवढं कॅपिटल साठलं, बाकी सगळ्या बेसिक गरजा आहेत, म्हणजे फ्लॅट, गाडी, घर वगैरे सगळं, मुलांचं एज्युकेशन ट्रॅकवर आहे, तर निश्चितच असा कुठल्या तरी एका बिझनेसमध्ये पार्टनरशिपमध्ये म्हणा किंवा सर्टन पोर्शन म्हणजे त्याचं काही शेअर होल्डिंग विकत घेण्यामधला विचार नक्की करावा. कारण बिझनेसमध्ये जे आपल्याला प्रॉफिट मिळतो मल्टीफोल्ड्समध्ये किंवा बिझनेसचं व्हॅल्युएशन झाल्यानंतर तुमची त्याची जी किंमत वाढते तुमच्या होल्डिंगची, ती तुम्ही नोकरीमध्ये कधीच मॅच करू शकत नाही. हा एक मुद्दा आहे तो. आणि जरी म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा स्टॉक्समध्ये म्हणा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कसं आहे की आपण तिथं दुसऱ्याच्या बिझनेसवर पैसा लावतोय, तो जसं बिहेव करेल, तो जसा वर जाईल त्याच्याप्रमाणे माझ्या इन्व्हेस्टमेंट खाली येणार आहेत. बरोबर. इथं जेव्हा मी स्वतःच्या बिझनेसवर पैसा लावतो तेव्हा मी त्याच्यातनं नक्कीच काहीतरी चांगलं जनरेट करतो. सो आहे, रिस्क आहे डेफिनेटली, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी पोटेन्शियल असे बिझनेसेस थोडे थोडे शोधत राहावं आणि नक्की इन्व्हेस्टमेंट करावी स्वतःच्या इक्विटीमध्ये. आणि अर्थात स्टार्टअप्सनं सुद्धा फायदा होईल की एखाद्या ऑन्टरप्रेनरला जर पटकन 10 लाख रुपये पाहिजे असतील फॉर सर्टन ग्रोथ, करेक्ट, आणि तिथे जर एखाद्या अशा इन्व्हेस्टरनी, ज्याला आपण एंजल इन्व्हेस्टिंग म्हणतो किंवा अशा टाईपमध्ये जर का कोणी मिळालं तर स्टार्टअप उभा राहायला सुद्धा त्याची मदत होऊ शकते. वाईस वर्सा आहे. राईट. आता एक शेवटचा प्रश्न आपण ह्याच्यावरती घेऊ, कारण तो बहुतेक बऱ्याच लोकांना असतो की क्रेडिट कार्ड वापरायचं का नाही वापरायचं.
दोन खूप कॉन्ट्रास्ट लोक बघायला मिळतात. बरोबर. एक म्हणजे अख्खा त्यांचं खर्चच सगळं क्रेडिट कार्डवरती होत असतो. हो. म्हणजे पगार आला की पहिल्या 7 दिवसात पैसे संपलेले असतात आणि मग क्रेडिट कार्ड, हा एक पॉईंट असतो. बरोबर. काही लोक म्हणतात की बाबा ते क्रेडिट कार्ड नको, म्हणजे नाहीच आहे क्रेडिट कार्ड. बरोबर. तर ह्याच्यातला मधला मार्ग काही आहे का, किंवा ओव्हरऑल क्रेडिट या कॉन्सेप्टकडे कॉमन माणसांनी कसं बघायला? बरोबर. तर मी म्हणलं की कुठलीही गोष्ट आपण जेव्हा वापरतो ना, तेव्हा तुम्हाला बॅलन्स साधणं, म्हणजे जी लाईन असते जी आपल्याला पार करायची नाहीये, ती खूप इम्पॉर्टंट असते हे वापरताना. म्हणजे ते चांगल्या अशा ठिकाणी आहे की जेव्हा तुम्ही फॉरेनला ट्रॅव्हल करत असता, तुम्हाला बुकिंग करायचे किंवा तुम्हाला जास्त अमाऊंट कधी कधी वापरायला लागते तिकीटसाठी किंवा स्टेसाठी, तेव्हा तुमच्याकडे तुम्ही तेवढा बॅलन्स ठेवायची गरज नाहीये. तेव्हा तुम्ही ते क्रेडिट कार्ड भरपूर चांगल्या प्रकारे वापरू शकता. पण जेव्हा आपण त्याच्यावर कुठले तरी अननेसेसरी परचेस करत जातो, मग क्रेडिट कार्ड ही अशी गोष्ट आहे की तुमच्याकडे 100 रुपये नसताना सुद्धा तुम्ही खर्च करू शकता. बरोबर. मग ते 100 रुपये जर का तुम्ही चांगल्या कामासाठी खर्च केलेले नसतील तर नेक्स्ट महिन्यामध्ये तुम्हाला भरायचेच आहेत. म्हणजे तुमचे एक्सपेंडिचर आहे ते इन्कमपेक्षा कधीही जास्त असू शकत नाही थेरॉटिकली, पण क्रेडिट कार्ड तुम्हाला ते अलाऊ करतं. तर मग म्हणून जेव्हा आपल्याला चांगल्या कामासाठी क्रेडिट कार्ड वापरायचं तर ते ऑब्व्हियसली सजेस्टेड आहे की ठेवावं आपल्याजवळ आपण एक. पण अगेन की आपण कुठल्या तरी सेलमध्ये, म्हणजे 40% ऑफ मिळतोय म्हणून कुठला तरी टी शर्ट शूज घेणं, तर अशा कामासाठी क्रेडिट कार्ड वापरलं आणि कन्सिस्टंटली माझं एक्सपेंडिचर इन्कमपेक्षा जर का जास्त आहे तर ती मोठी रिस्क आहे. तर युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा आपण ते बघितलं, ग्रीससारख्या ठिकाणी, की इकॉनॉमिक क्रायसिस क्रेडिट कार्ड सारख्या छोट्या कंपोनंटमुळे अपार अख्खी इकॉनॉमी आहे त्यांची झोपली. कारण की सगळ्या कॉलेज गोईंग स्टुडंट्सला ते क्रेडिट कार्ड इश्यू करायचे, त्यांना नोकरी लागायचो आणि त्याच्यावरनं सगळे खर्च ते करायचे. तर ज्या लोकांना नंतर ते फेडणं इम्पॉसिबल होतं, म्हणजे त्यांनी बँकरप्सी डिक्लेअर केल्यावर बँक तरी काय ॲक्शन घेणार ना, तर बँकेचा लॉसच आहे. तर असा त्रास झाला. आणि चांगलं अशा ठिकाणी की फॉरेनला बरीचशी लोक अशी करतात की त्यांची जी काय सॅलरी आली की ती लगेच ते लिक्विड फंड्स किंवा शॉर्ट ड्युरेशन म्युच्युअल फंड्सला ट्रान्सफर करतात. अख्खेचे अख्खे एक्सपेन्सेस त्या महिन्याचे ते क्रेडिट कार्ड्सवर करतात. फॉर एक्झाम्पल, मला जर का 1 लाख रुपये मिळाले सॅलरी आहे आणि मी 1 लाख रुपये शॉर्ट ड्युरेशन फंड्समध्ये 4%, 5%, 6%ला टाकून दिले आणि तेच जर का मी अख्खं क्रेडिट कार्डवर खर्च केले तर मला 51 दिवसाची सायकल मिळते आणि ॲट द एंड ऑफ द पिरियड मी ते पैसे जर का पे केले तर मला त्याच्यामध्ये तर काही पैसे नाही आहेत, एक्सपेन्स नाही आहे, पण माझे ह्याच्यावरती 6% कमवून झाले, तर हाही फायदा होतो. सो तुम्ही ते चांगल्या कामासाठी वापरता का वाईट कामासाठी, ह्याच्यावर ते सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आता ह्याच्यात हे एक्झाम्पल मस्त आहे, कारण की हे इथे पण आपल्याला करता येऊ शकतं की तुझे आय थिंक आपल्याकडे 45 डेज किंवा 51 डेजची सायकल आहे. तर याच्यात सगळे एक्सपेन्सेस जर का क्रेडिट कार्डवर गेले तर ते ॲज गुड ॲज मला बँक पैसे वापरायला देते. करेक्ट. फुकट. मी वेळेत जर पैसे भरले तर मला इंटरेस्ट नाही. बरोबर. सो मला एक्स्ट्रा 51 दिवस पैसे वापरायला मिळतात. बरोबर. मला जे मिळालेले पैसे ते मी 51 दिवसात काय करतोय हे जास्त महत्वाचं. करेक्ट. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की एक्सपेन्स वाढवून मग तो आपण इंटरेस्ट म्हणून भरतो. करेक्ट. मग क्रेडिट कार्डचं बिल भरायचं आहे म्हणून अजून कुठून तरी क्रेडिटनी पैसे घेतो. बरोबर. अशी ती सायकल होत जाते आणि याच्यात डिसिप्लिन आय थिंक खूप गरजेचं आहे की असले जर उद्योग करायचे असतील तर त्यासाठी ज्याला आपण म्हणू की वायफळ खर्च जे आहेत ते कमी केले पाहिजेत किंवा नाही करायला पाहिजेत. आणि डिसिप्लिननी की ह्या महिन्यात बाबा नाही, ह्या महिन्यात किंवा कुठल्याही ह्याच्यात मला एका लिमिटच्या वरती खर्च करायचा नाहीये. बरोबर. राईट. ग्रेट. सो आता मनीपूलची टीम साधारण किती लोकांची आहे? सो आता आम्ही 6 लोक आहोत मनीपूल्समध्ये. आणि मनीपूल्समध्ये म्युच्युअल फंड बरोबर आम्ही डायरेक्ट इक्विटी म्हणजे स्टॉक्स वगैरे पण ची प्रॅक्टिस पण करतो आणि लोन्सची कामं पण करतो मोठी. राईट. प्रोजेक्ट लोन्स पण करतो, होम लोन्स पण करतो. तर आता आम्ही 6 लोक आहोत आता एक्झिस्टिंग. ग्रेट. सो आता सगळे बिझी असतील, म्हणजे बिझी इन द सेन्स की कारण तुझा क्लायंट बेस पण मोठा आहे. करेक्ट. सो इफ यू आर कम्फर्टेबल, तू बाकी काही नंबर सांगू शकतोस की नंबर ऑफ क्लायंट्स किंवा पोर्टफोलिओ किती तुझ्या कंपनीकडे आहे? सो आता साधारण 800+ माझे क्लायंट्स आहेत. वेबसाईटला पण आपण ते दिसतील तेवढे नंबर आहे. आणि आता 32 करोड्सची AUM म्हणजे ज्याला आपण ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे मी आता किती पैसा मॅनेज करतोय, तर तो 32 करोड्स मी एवढा पैसा मॅनेज करतोय लोकांचा या 800 क्लायंटसाठी. आणि माझ्या अंडर आता SIP बुक जे आहे, SIP बुक म्हणजे दर महिन्याला किती SIP जातात, तर ते ऑलमोस्ट 52 lakhsचं SIP बुक आहे. दर महिन्याला माझ्या अंडर 52 lakhsच्या SIP लोकांच्या
लोकांच्या जातात. तर असं आहे. आणि आता आम्ही रिसेंटली काय केलेलं आहे की एकच माणूस सगळीकडे पळू शकत नाही, म्हणून आम्ही RM मॉडेल पण केलेलं आहे. सो साधारण एका माणसाला आपण 150 क्लायंट हँडल करायला देतो. मग त्याचे अशा प्रकारे आम्ही आत्ता, म्हणून माझ्याकडे 6 लोकांची टीम आहे की जी प्रत्येक जण त्यातला 150 क्लायंट्स अटेंड करतो. सो माझा क्लायंट बेस जेव्हा 900च्या क्रॉस होईल तेव्हा मी अजून एक पुढचा रिसोर्स त्याच्यामध्ये ऍड करतो. अशा मॉडेलने मी चालतो. तिथे रिसोर्स प्लॅनिंग पण तुझं जोरदार आहे म्हणजे. करेक्ट. राईट. आता एक डिफिकल्टीच्या दृष्टीने मला विचारायचं होतं की जेव्हा तुम्ही क्लायंट्स मॅनेज करता किंवा अटेंड करता, ह्याच्यात चॅलेंजिंग गोष्ट कुठल्या समोर येतात? की म्हणजे आता मी समजा तुझ्याकडे इन्व्हेस्ट केलेले आहेत तुझ्या थ्रू, बरोबर, तर मग मी सारखा तुला फोन करून विचारणार की अरे किती झाले, असं काही आहे का? किंवा तुमच्याकडनं कसे रिपोर्ट जातात किंवा बरोबर. हा, तर रिपोर्टिंगला सॉफ्टवेअर आपलं, म्हणजे मी सॉफ्टवेअरमध्ये पहिल्यापासूनच चांगलं इन्व्हेस्ट करतो, कारण मी SAP ERP बॅकग्राऊंडने असल्यामुळे रिपोर्टिंगवर माझा फोकस खूप असतो. सो दर महिन्याच्या 1 तारखेला आमच्याकडनं क्लायंटला पोझिशन जातात. प्लस मी माझ्या टीमला असं सांगून ठेवलेलं की वर्षातनं मिनिमम 2 वेळेला त्या टीमला, आपल्या त्या क्लायंटला भेटायचं, त्याला लेटेस्ट अपडेट द्यायचं की आपली पोर्टफोलिओ कुठे किती टक्क्यांनी चाललेला आहे, किंवा इथनं पुढे 2-3 वर्ष आपण कशात इन्व्हेस्ट करायला बघतोय. तर हे असतं. आणि माझी वेबसाईट पण कायम अपडेटेड असते, मोबाईलचं ॲप्लिकेशन पण आहे, त्याचा युजर ID पासवर्ड क्लायंटकडे असतो. सो ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाइम क्लायंट त्याच्याकडेच बघू शकतो की मी टाकले किती होते, माझे वाढले कितीच्या पर्सेंटेजने मी रेट ऑफ रिटर्न कमवतोय. पण असं होतं इस्पेशली जेव्हा मार्केट खाली जातं ना, तेव्हा तो खूप टफ काळ असतो. म्हणजे लोक तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट FD किंवा कशाची तरी कम्पेअर करतात. सो कोविड काळात मला हे खूप जाणवलं की ज्यांच्या 1-1 कोटीच्या सुद्धा माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट होत्या 5-5 वर्ष, त्या सुद्धा ॲट पार आलेल्या किंवा रादर 20-20 लाखांनी कमी होत्या. सो त्यांना तेव्हा समजवणं, म्हणजे मी म्हणलं इमोशन्स कंट्रोल करणं किंवा बिहेवियरल फायनान्स हा जो टॉपिक आहे ना, तो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतो. म्हणजे लोक काय म्हणतात, 1 कोटीला मला 7 लाख मिळाले असते वर्षाला, 5 वर्ष म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट FDत सुद्धा 1,35,00,000ची झाली असती, जी आज 80 लाख दिसते, तर मी 55 लाख रुपये मायनस आहे. तर तो तिथं बिहेवियरल फायनान्स खूप आपल्याला कामाला येतो. म्हणजे तिथं जर का आपण एखाद्याची पोझिशन कट केली असती तर तो आयुष्यभर त्यातनं रिकवर झाला नसता, कारण मार्केटने V-शेप रिकव्हरी दिली. जेवढं खाली गेलं होतं त्याच्या दुपटीने वर आलं. तो इन्व्हेस्टर पुढच्या 6-8 महिन्यापुढे 1,35,00,000 काय 40-45 लाखाला गेला. सो त्या पिरियडमध्ये इन्व्हेस्टमेंट हँडल करणं किंवा क्लायंटला बिहेवियर म्हणजे सांगणं की आत्ता काय करणं एक्सपेक्टेड आहे किंवा आत्ता आपण काय केलं पाहिजे या मार्केटच्या नुसार, हे खूप जरा टफ जातं कधी कधी. पण हळूहळू जे क्लायंट माझ्याकडे 5-6 वर्ष आहेत त्यांना ऑलरेडी आता माहिती आहे की कुठल्या वेळेला कसं बिहेव करायचं. सो बिहेवियर फायनान्स हा खूप इम्पॉर्टंट एस्पेक्ट आहे. बरोबर. म्हणजे आणि लॉंग टर्म जेव्हा तुम्ही ठेवता, रेकमेंडेड असतं फायनान्समध्ये, तिथे तुमची होल्डिंग कपॅसिटी पण थोडीशी तगडी झाली पाहिजे. असं नाही होऊन चालणार की बाबा आता थोडं मार्केट खाली आलंय तर मला इन्व्हेस्टमेंट काढायची. करेक्ट. राईट. तर मी लोकांना सांगतो सुद्धा, जर का तुम्ही फ्लॅट घेतला असेल तर तुम्ही रोजचा रेट काढून बघता का की आज माझ्या फ्लॅटचे 80 लाखाचे 80 लाख 10,000 झाले 20. तसंच आहे, ते ऍप्लिकेशन दिलंय म्हणून तुम्ही रोज ते बघत बसू नका. तुमचा 10 वर्षाचा जर का गोल आहे तर पहिल्या वर्षी तुमची इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह असेल तर तुम्ही 0 बॉदर झालं पाहिजे त्याच्यासाठी, काहीच कारण नाहीये. तर तो एक माइंडसेट बदलणं इनिशियल 2-3 वर्ष डिफिकल्ट असतं, मग ते क्लायंटला आपोआप कळायला लागतं. राईट. आणि मेन म्हणजे रिटर्न्स मिळायला लागल्यावरती अर्थात खुश होतातच लोक. परफेक्ट. सो मकरंद, मस्त मजा आली, खूप भारी समजावलं. आय थिंक बऱ्याच कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यात, माझ्या पण झाल्यात आणि लिस्नर्सच्या पण झाल्या असतील. तर तुझी वेबसाईटची लिंक आणि आपण हे डिस्क्रिप्शन मध्ये देऊच या. चालेल. होपफुली लोक ऐकून फायनान्शियल प्लॅनिंग जरा सिरियसली घेतील आणि याच्यात फायदा अर्थात लोकांचाच आहे. तर त्यामुळे त्यांना भरपूर पैसे मिळू देत इन्व्हेस्टमेंट थ्रू, असं तुझा पण हे आहेच हेतू. तर मनीपूलसाठी आणि तुझ्या अजून पण बरीच व्हेंचर्स आहेत, त्याच्यासाठी आपण मे बी राऊंड 2 घेऊया, कारण ते एका ह्याच्यात जरा बसायला अवघड आहे. बरोबर. पण मनीपूलसाठी खूप खूप शुभेच्छा. येस. आणि थँक्स अ लॉट. थँक्यू आणि मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू. येस सर. तर मंडळी, भेटूया आपण पुढच्या मंगळवारी अशाच एखाद्या एंटरप्रेन्योरवर गप्पा मारायला. तोपर्यंत राम राम.